आज मी गणेश अंधारे शेतकरी पुत्र। आज भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना यांनी शेतकऱ्याचं गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ऊसाचं बिल दिलेलं नाहीये। आज शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज शेतकरी अक्षरशः कोणी एसटीने आला, कोणी स्वतःच्या गाडीने आला, परंतु शेतकरी सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकला नाही। साधारण 700 ते 800 शेतकरी जर आज ह्या ऊसाच्या बिलापासून प्रलंबित राहिले असतील तर त्यांच्या घरात त्यांना लागणारा दवाखान्याकरता पैसा असेल, शाळेकरता पैसा असेल, हा पैसा कोण उपलब्ध करून देणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझी एक सरकार दरबारी विनंती असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ RCCची कार्यवाही करून कारखान्यावर जप्ती आणून ह्या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर बिल जमा करावे आणि साखर आयुक्तांनी ह्याची तीव्रतेने दखल घेऊन सगळ्या शेतकऱ्यांचं बिल लवकरात लवकर अदा करावं, ही सरकार दरबारी विनंती आहे। आणि व्याजासहित परतावा करावा, ही सगळ्या सरकार दरबारी विनंती आहे। एक कंपनीचा रहिवासी आहे, शेतकरी आहे। आम्ही आज आंदोलन यासाठी केलं की आज आमचे 7 महिने झाला आमचा भाऊसाहेब बिराजदारला ऊस कारखान्यावरती। आज आम्हाला त्याचे 1 रुपया सुद्धा आमच्या म्हणजे हातामध्ये आले। तर मला सांगा, आज शासन नियमानुसार 14 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14 दिवसामध्ये ऊसाचे बिल पडले पाहिजे शासन नियमानुसार। तर ही शासन काय करायला आहे? आज 7 महिने झाले शेतकऱ्यांकडून। आज समजा आज आम्ही त्यांना पैसे मागितले, त्यांनी काय म्हणले की आमच्या बँकेमधून मार्फत तुम्हाला तुमच्याच ऊसाचे बिल हे कर्ज स्वरूपात मिळेल 80% बिल, आणि त्यावरती तुम्हाला व्याज लागेल। मला सांगा, मग आमचं बिल, आमचे जे बिल त्यांच्यापाशी आहे, तर ती बिल आमचं महत्त्वाचं नाही का? काय आंदोलन काय केलं असतं? आज आंदोलन आम्ही भीक मागितले त्या सहकार मंत्र्याच्या आणि जे संचालक आहेत भाऊसाहेब बिराजदारचे, त्यांच्या नावानं आम्ही आज भीक मागितली अख्ख्या शहरभरात, आणि ती भीक आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत। जी काय मिळालेली भीक आहे